महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरं जे आहे ते लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. मात्र या जे ट्रस्टीज असतात यांच्याकडे असलेली शेकडो एकर जमिनीला सध्या धोका असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. याचं कारण म्हणजे सध्या राज्य सरकार एक कायदा आणण्याच्या तयारीत आहे. या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026. या कायद्यामुळे जे आहे ते या ज्या जमिनी आहेत ट्रस्टकडे ते सरळ सरकारच्या ताब्यात जाणार असल्याचा आरोप सध्या करण्यात येतो आहे. याच्यासाठीच जे पाहायला गेलं तर अष्टविनायक मंदिर समिती आणि महाराष्ट्र मंदिर समिती जी आहे त्या कायद्याविरोधात एकवटलेली आहे. सध्या आपल्यासोबत अष्टविनायक मंदिर समितीचे आणि महाराष्ट्र मंदिर समितीचे पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडून आपण हा सर्व विषय जो आहे तो जाणून घेऊयात. सुरुवातीला हा कायदा काय आहे, प्रकरण काय आहे हे तुम्ही समजावून सांगा. नमस्कार, मी केशव विद्वांस, विश्वस्त चिंचवड देवस्थान ट्रस्ट, मोरगाव, सिद्धटेक आणि थेऊर गणपती मंदिर. आज आम्ही अष्टविनायक मंदिरांचे सर्व विश्वस्त आम्ही आज एकत्र आलेलो आहोत. यामागचं प्रमुख कारण म्हणजे सध्या महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 अशा प्रकारचा कायदा येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणण्यासाठी जे काही प्रारूप घोषित करण्यात आलं होतं आणि ते घोषित केल्यानंतर ते आम्ही सर्वांनी मिळून ते वाचलं आहे, त्याचा अभ्यास केला आणि ते वाचताक्षणी आम्हाला प्रचंड धक्का बसलेला आहे. याचं कारण असं की या संपूर्ण मंदिर असतील, ही संस्थानं असतील, यांना जो काही इनाम म्हणून तत्कालीन शासकांनी ज्या काही इनाम वर्ग केलेल्या होत्या या जमिनी, त्या जमिनींचा जो हक्क आहे देवस्थानांचा तो एका क्षणी तो निघणार आहे आणि तो त्या व्यक्तींकडे जातील अशा प्रकारचा हा कायदा आणण्याचा आणि देवस्थानांचं संरक्षण पूर्णपणे काढण्याचा विचार जो या तत्कालीन शासनाने जो केलेला आहे त्यासाठी त्याचा विरोध करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. आमची शासनाला विनंती आहे की कुठल्याही प्रकारे मंदिर असतील, मठ असतील, संस्थानं असतील, यांच्या या जमिनी आहेत या संरक्षित राहिल्या पाहिजेत. यांच्यावरतील असलेले अनधिकृत ताबे असतील, ज्या कोणी भूमाफिया इतर लोकांनी काही बळकावले असतील तर शासनाने त्वरित त्याच्यावरती अँटी ग्रॅबिंग सारखा कायदा आणून त्या संरक्षित केल्या गेल्या पाहिजे. त्या देवस्थानांकडे वर्ग केल्या पाहिजे. ज्या ठिकाणी कदाचित नक्कीच प्रश्न उपस्थित असतील की त्या ठिकाणचे वहिवाटदार किंवा यांच्या प्रगतीविषयी काही जो प्रश्न उपस्थित असतील तर सरकारने त्याच्यामध्ये नियमावली करावी, पण मात्र देवस्थानांचा हक्क कुठंही बाधित होऊन देऊ नये. देवस्थानांचा हक्क हा कायम राहिला पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण आज एकत्र आलो आहोत. आम्ही सरकारने सूचित केल्याप्रमाणे माननीय विभागीय आयुक्तांकडे आम्ही त्या संदर्भात हरकत नोंदवणार आहोत. तरी देखील जर या सरकारने हा कायदा मागे घेतला नाही तर नक्कीच आम्ही भाविकांच्या सर्वांच्या माध्यमातून आणि संपूर्ण हिंदू समाजाच्या माध्यमातून आम्ही याचा विरोध करण्यासाठी नक्की विचार करणार आहोत. आता या ट्रस्टकडे आहेत ते किती जमीन आहे बरं? आत्ता आम्ही 8 अष्टविनायकांचे विश्वस्त एकत्र आलो. प्रत्येक देवस्थानकडे वेगवेगळ्या आकड्यांनुसार काही जणांकडे 200 एकर, 300 एकर, काही जणांकडे 1000 एकरपेक्षाही जास्त असे वेगवेगळ्या स्वरूपातले. पण माननीय महसूल मंत्र्यांनी माहिती दिल्याप्रमाणे जवळपास 4.5 लाख हेक्टर जमीन ही महाराष्ट्रात इनाम वर्गाची आहे आणि ती अचानक एकंदरीत ती रिकामी करणे ते कुठल्याही प्रकारे संयुक्तिक नाही. आणि हे सर्व करत असताना फक्त हिंदू धर्मातील देवस्थानांच्या बाबतीतच हे केलं गेलेलं आहे. तर असं न करता तुम्ही वक्फ बोर्डाला पूर्णपणे याच्यामध्ये वगळलं गेलेलं आहे. तर आमचं म्हणणं आहे की अशा प्रकारे हिंदू धर्मातील या देवस्थानांना कुठेतरी सरकारीकरण करण्याचा विचार ठेवून असं एक करू नये, अशा प्रकारचा कायदा आणू नये आणि नक्कीच आम्ही याचा विरोध करत आहोत. हे जे सगळं आहे ते हिंदू धर्मातील मंदिरासंदर्भातच होत आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे वक्फ जे आहे त्याला वगळण्यात आले. सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणतं, मग अशा प्रकारचा निर्णय का घेतो? नमस्कार, मी सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक. आज जी प्रेस कॉन्फरन्स झाली सर्व अष्टविनायक मंदिर समिती आणि मंदिर महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने, मुख्य मुद्दा आहे की कायद्याच्या नावातच इनाम निर्मूलन जमिनी आहे. वक्फ बोर्डला सुरक्षित करण्यात आलेले आहे, त्याच्या जमिनी संरक्षित करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर हा कायदा आणत असताना ज्या देवस्थानांच्या 4-4.5 लाख हेक्टर जमिनी त्याचा मालकी हक्क तुम्ही वहिवाटदारांकडे देणार आहात त्यांना विचारात तरी घ्यायला पाहिजे. त्यांना काहीतरी सूचना नोटीस तरी पाठवायला पाहिजे, बैठक तरी घ्यायला पाहिजे. असं काहीही करण्यात आलेलं नाही आहे. आणि असं असताना डायरेक्ट कायदा अनाऊन्स होतो, त्याचं प्रस्तावित प्रारूप अनाऊन्स होतं. जुलैच्या अधिवेशनात हा कायदा आम्ही आणणार आहोत हे सांगितलं जातं. म्हणजे वहिवाटदारांसाठी जे काही सुविधा देणार आहेत तो भाग वेगळा, परंतु ह्याचा अर्थ मंदिरांच्या मालकी जमिनीच्या आहेत इनाम जमिनी त्या दुसऱ्याच्या नावावर करणं हा काय त्याचा अर्थ होत नाही.
त्यामुळे सरकारने याचा पुनर्विचार करावा, हा कायदा आणू नये. अन्यथा महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात त्याला असंतोष निर्माण झालेला आहे. सर्व मंदिरं, अगदी अष्टविनायक असतील, बाकी सर्व मंदिरं या संदर्भात विरोध करतायत, हरकती नोंदवत आहेत. आणि जसं वकफच्या बोर्डच्या संदर्भात काही न्यायालय आणि ह्यांनी निर्णय दिलेले होते किंवा मंदिरांच्या जागांच्या संदर्भातले निर्णय आहेत की वास्तविक पाहता हा कायदा येऊ शकतो का, तर अजिबात येऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र सार्वजनिक ट्रस्ट ॲक्टनुसार 1950च्या देवस्थानांच्या जमिनी ह्या हस्तांतरणीय असतात, कोणाच्या नावावर करता येत नाहीत. असं असताना नवीन कायदा आणून या प्रकारे हस्तांतरित करण्याचा घाट का घातला जातोय? माझा प्रश्न तोच होता की असं का केलं जातंय. तर हा घाट का घातला जातोय? आम्हाला असं वाटतं की ह्याच्या पाठीमागं दाखवण्यासाठी वहिवाटदार, पुजारी किंवा अन्य कोणी असतील, परंतु ह्याच्या पाठीमागं भूमाफिया गँग आहे का, त्यांना खुश करण्यासाठी केलं जातं आहे का? आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्या ज्या जमिनींच्या संदर्भातले घोटाळे झालेत ते झाकण्यासाठी म्हणून हा कायदा आणला जातो का? म्हणजे त्या सगळे आमदार खासदार हेच लोक रेग्युलर करण्यासाठी, मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचे व्यक्ती असू द्या, आमदार असू द्या आणि कोणी असू द्या, यांनी केलेल्या घोटाळ्यांसंदर्भात ते झाकण्यासाठी आणलं जातं आहे का? हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. महसूल विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत अनेक ठिकाणी अशा जमिनी परस्पर नावावर करून दिलेल्या आहेत. अशा अनेक उदाहरणं आहेत. अमरावतीतलं सोमेश्वर महादेव संस्थांची 50 कोटीची जमीन फक्त 960ला त्या ठिकाणच्या तहसीलदारांनी विकली. त्यामुळं या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी वेगळा भाग आहे, परंतु या प्रकारे भूमाफिया, लँड माफिया, त्यानंतर काही बिल्डर लॉबी असेल, काही महसूल विभागातले अधिकारी असतील, काही राजकीय असंतुष्ट लोक असतील, यांना खुश करण्यासाठी आणला जातोय का? हा एक महत्त्वाचा भाग आहे. या कायद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा विरोध आहे, सर्व मंदिर विश्वस्तांचा याला विरोध आहे. आता आपल्यासोबत अष्टविनायक मंदिर समितीचे आणि महाराष्ट्र मंदिर समितीचे काही पदाधिकारी होते. त्यांनी या संपूर्ण कायदा जो आहे, जो राज्य सरकार आणण्याच्या तयारीत आहे, त्याला विरोध केला. हा कायदा आणू नये, अन्यथा तीव्र प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. त्याच्यामुळे राज्य सरकार आता हा कायदा आणतं का, की यांना जे विश्वासात घेऊन कुठले बदल करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.